मित्र हो, आपलं ड्रायविंग लायसन्स हे 2026मध्ये संपणार असेल तर आता आपल्याला जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. कारण या डिजिटल युगामध्ये आता आपण घरी बसूनच आपलं ड्रायविंग लायसन हे ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करू शकतो आणि त्याचं नूतनीकरण करू शकतो. आता हे संपूर्ण प्रकार काय आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात. तत्पूर्वी आपण आपल्या शासन निर्णय GR या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्र हो, ड्रायविंग लायसन वैध असणे आवश्यक आहे, म्हणून ते वेळेवरती नूतनीकरण करणे महत्त्वाचे असते. आता खाजगी ड्रायविंग लायसन्स सामान्यतः जारी केल्याच्या तारखेपासून 20 वर्षांसाठी किंवा तुमचे वय 40 ते 50 वर्ष होईपर्यंत वैध असते. दुसरीकडे व्यावसायिक ड्रायविंग लायसन्सचे दर 3 ते 5 वर्षांनी नूतनीकरण करणे आवश्यक आहे. तुमचं ड्रायविंग लायसन्स संपण्यापूर्वी 1 वर्षापर्यंत तुम्ही नूतनीकरणासाठी अर्ज करू शकता. परवाना संपल्यानंतर 30 दिवसांचा वाढीव कालावधी असतो, ज्या दरम्यान कोणताही दंड आकारला जात नाही. या कालावधीनंतर मात्र कोणताही विलंब झाल्यास विलंब शुल्क आकारले जाते आणि जर परवाना 5 वर्षांपेक्षा जास्त काळ संपला असेल तर तुम्हाला नवीन परवाना घ्यावा लागतो किंवा पुन्हा चाचणी द्यावी लागते. आता घरी बसून आपण आपलं ड्रायविंग लायसन्स रिन्यू कसं करायचं, त्याचं नूतनीकरण कसं करायचं हे आपण जाणून घेऊयात. आपलं ड्रायविंग लायसन रिन्यू करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे ऑनलाईन पद्धत. रस्ते वाहतूक मंत्रालयाने सारथी ट्रान्सपोर्ट पोर्टल काढलेलं आहे. प्रथम आपण sarthiparivahan.gov.in या वेबसाईटला भेट द्यायची आहे. आपलं राज्य निवडायचं आहे. त्यानंतर ड्रायविंग लायसन या विभागात जाऊन आपण रिन्युअल या पर्यायावरती क्लिक करणार आहोत. आता या ठिकाणी आपल्याला ड्रायविंग लायसन क्रमांक, जन्मतारीख आणि कॅप्चा प्रविष्ट करावा लागेल. पुढे आपला अर्ज भरून ओळखीचा पुरावा, पत्ता, फोटो आणि स्वाक्षरी यासारखी आवश्यक कागदपत्रे आपल्याला अपलोड करावी लागतील. त्यानंतर UPI, नेट बँकिंग किंवा कार्डद्वारे ऑनलाईन शुल्क भरून जर बायोमेट्रिक किंवा कागदपत्र पडताळणे आवश्यक असेल तर आपल्याला जवळच्या RTOमध्ये अपॉइंटमेंट घ्यावी लागेल आणि मूळ कागदपत्रांसह नियोजित तारखेला RTO ऑफिसला आपल्याला भेट द्यावी लागेल. त्या ठिकाणी आपण आपला अर्ज क्रमांक वापरून आपला ड्रायविंग लायसन रिन्युअलची स्थिती जी आहे ती ऑनलाईन ट्रॅक करू शकतो. तसंच नूतनीकरण केलेलं जे ड्रायविंग लायसन कार्ड आहे ते आपल्या पत्त्यावर 15 ते 30 दिवसाच्या आत मेल केले जाते. तर मित्र हो, ऑनलाईन ड्रायविंग लायसन नूतनीकरण करण्याचा पर्याय जर आपल्याला आवडत असेल तर आपण जवळच्या RTOला भेट देऊन आपलं ड्रायविंग लायसन ऑफलाईन पद्धतीने सुद्धा नूतनीकरण करू शकतो. यासाठी फॉर्म 9 आणि आवश्यक वैद्यकीय फॉर्म भरणे आणि तो सोबतच्या कागदपत्रांसह सादर करणे आवश्यक आहे. शुल्क भरल्यानंतर काही दिवसात आपला परवाना जो आहे तो पोस्टाने पाठवला जातो. फक्त आपण एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची आहे की दंड टाळण्यासाठी आपण आपला अर्ज वेळेत सादर करायचा आहे. आपलं डिजिटल ड्रायविंग लायसन नेहमी आपण डिजिलॉकर किंवा परिवहन ॲपमध्ये ठेवायचं आहे. ज्या ठिकाणी वाहतूक पोलीस आपल्याला ड्रायविंग लायसन दाखवण्यासाठी मागणी करतील त्यावेळेस ते आपण दाखवू शकतो आणि ते ग्राह्य धरले जाते, व्हॅलिड धरले जाते. तसंच वेळोवेळी आपण पोर्टलवरती आपल्या अर्जाची स्थितीसुद्धा तपासू शकतो. तर अशा पद्धतीने आपण कमी खर्चात आणि कमी त्रासामध्ये आपलं ड्रायविंग लायसन ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने काढू शकतो. मित्रहो, महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तसंच आपण आपल्या शासन निर्णय GR या YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. धन्यवाद.